आणि यानंतर मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी। दहिसर आणि कांदिवली दरम्यान मेट्रो सेवा ठप्प झाली आहे। मंडपेश्वर आणि एकसर मेट्रो स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड उद्भवलाय। सध्या गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यानची मेट्रो सेवा सुद्धा सुरळीत आहे। एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर प्रवासी रुळांवर उतरताना दिसतायत। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, नेमकं काय तांत्रिक बिघाड झालाय आणि जो व्हिडिओ समोर आलाय की रुळांवर प्रवासी उतरलेत, काहीशी गंभीर बाब आहे ही? नक्कीच आज सकाळी 8च्या सुमारास आहेत। मेट्रो जे 7A लाईन आहेत गुंदवली ते अंधेरी पश्चिमेत DN नगर मेट्रो स्टेशन इथपर्यंत जी लाईन आहे ते सकाळी त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बोरिवली पश्चिमेत मंडपेश्वर आणि एकसर मेट्रो स्टेशनच्या मध्ये जे आहेत त्या ठिकाणी ट्रेन थांबली होती। त्यामुळे ट्रॅकवर लोक काय आहे जे अर्धा ते पाऊण तास ट्रेन एका ठिकाणी मेट्रो थांबल्यामुळे आहेत लोक प्रवासी जे आहेत रुळावर उतरले आणि चालत करत गेले। त्यामुळे देखील ती तांत्रिक बिघाड होता ते लवकरात लवकर सॉल्व्ह करून एका रुळावर आहेत मेट्रोनी सध्या तात्पुरत्या काळासाठी जे मेट्रो लाईन आहे ते सुरू केली आहे। सध्या जे तांत्रिक बिघाड आहे ते सॉल्व्ह करण्याचे काम आहे ते मेट्रो प्रशासनाकडून सुरू आहेत। मात्र एकंदरीत सकाळची वेळ होती आणि सकाळी मोठ्या प्रमाणात टक्करपाणी आहेत ते आपापल्या कामासाठी निघाले होते। मात्र अशा वेळी जे आहेत ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाले आणि ट्रेन थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा नाराजीचं पाहायला मिळत आहे। सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।